नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जशी जशी 24 डिसेंबर ही जरांगे पाटलांनी दिलेली अल्टिमेटमची तारीख जवळ येते तसं मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करतोय। म्हणजे ओबीसी संघटनांच्या बैठका, त्यांच्या रॅलीज त्या देखील वाढल्या आहेत। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचे एकमेकांवरचे आरोप देखील टोकाचे होत चाललेले आहेत। आणि कुठलाही नेता, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेता या सगळ्या आरोप प्रत्यारोपापासून किंवा एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून दूर राहणं कठीणच झालेलं आहे। आणि तसंच घडतंय। आता कालचीच गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतो। असं म्हणण्याबरोबरच त्यांनी एक प्रश्न विचारलाय देवेंद्र फडणवीस यांना, महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याबाबत, की सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यापासून कुंभकोणी यांना कोणी रोखले, का रोखले गेले, असा प्रश्न विचारलाय। खरं तर हा प्रश्न पूर्वीच विचारला गेला होता आणि या विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरही प्रत्यक्ष आशुतोष कुंभकोणी यांनीच दिलंय। कारण मराठा क्रांती मोर्चाने त्यांच्यावर आरोप केले होते की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला नाही, म्हणूनच आरक्षण बारगळले, सुप्रीम कोर्टात आरक्षण त्यामुळेच बारगळले। आणि त्यावर आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। तरी देखील असे आरोप होतच आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर। खरं तर तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता। आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करून त्या कायद्याचा मसुदा, त्यातल्या तरतुदी, प्रतिज्ञापत्रे वगैरे कशी तयार होतील यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातलं होतं। पण सुप्रीम कोर्टात ते बारगळलं आणि याचं कारणच असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी आशुतोष कुंभकोणी यांना त्यावेळी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यापासून रोखलं। प्रकाश आंबेडकर यांनी तोच प्रश्न विचारलाय। मला आश्चर्य वाटतं, प्रकाश आंबेडकर एक अभ्यासू नेते आहेत आणि त्यांचा सगळ्या विषयांचा अभ्यास आहेच, पण तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण काय, म्हणजे त्यांच्या लक्षात पुन्हा एकदा आणून द्यायचं आहे का की त्यावेळी सुप्रीम कोर्टात आरक्षण कोणामुळे बारगळलं? होय, तसाच हेतू दिसतोय त्यांचा। आणि त्यामुळे कदाचित काही लोक त्यांना भाजपची बी टीम समजतील वंचितला, पण तसंही नाहीये। ते स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांना जे खरं माहिती आहे तेच बोलतायत। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही थोडंसं गुगलवर सर्च केलं तुम्हाला मिळू शकेल। म्हणजे हा प्रश्न ज्यावेळी आशुतोष कुंभकोणी यांना विचारण्यात आला होता त्यावेळी आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्टपणे हे सांगितलं होतं की मी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवादाला न जाण्यात काही हाशिलच नाहीये, त्याच्यामध्ये मी मुद्दाम जाण्याचा काही प्रश्नच नाही। कारण 2019 साली म्हणजे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद होण्यापूर्वी सोलापूरमध्ये मराठा संघटनांची एक बैठक झाली होती। होय, आणि त्या मराठा संघटनाच्या बैठकीत असं ठरलं की हा युक्तिवाद कुंभकोणी यांनी करू नये आणि त्याऐवजी तो युक्तिवाद थोरात यांनी करावा। थोरात हे देखील ज्येष्ठ वकील आहेत आणि तो युक्तिवाद त्यांनी केला तरच तो टिकू शकेल। त्यामुळे कुंभकोणी यांच्यावर संशय व्यक्त केला गेला असेल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल काही शंका असतील किंवा सरकार बदलले असल्यामुळे, कारण त्यावेळी आघाडीचे सरकार होते, मराठा संघटनांची बैठक झाली सोलापुरात, त्यावेळी सरकार बदलल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे आशुतोष कुंभकोणी आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांनी नेमलेले आहेत आणि त्यामुळे ते कदाचित आरक्षणामध्ये काही गडबड करू शकतात असंही आघाडीच्या लोकांना वाटलं असेल। पण हा दोष सर्वस्वी त्यावेळेच्या सरकारचा आणि मराठा संघटनांनी घेतलेल्या निर्णयाचा असू शकतो। त्यांचा निर्णय चुकला आणि सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही। आता आरक्षण टिकलं नाही म्हटल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरूच झाले। देवेंद्र फडणवीसांनी देखील आरोप केलाय की योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही, योग्य ती कागदपत्रे जोडली गेली नाही, योग्य ती पुरावे, प्रतिज्ञापत्रे जोडली गेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी आरोप केलाय आघाडी सरकारवर। आता पुन्हा एकदा ते प्रकरण
त्यानिमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी बाहेर काढलंय आणि त्यांचं देवेंद्र फडणवीसांना असं विचारणं आहे की तुम्ही खरं सांगा. खरं तर देवेंद्र फडणवीस उत्तर देतीलच, कारण आशुतोष कुंभकोणी यांना कोणी रोखलं हे त्यावेळी आशुतोष कुंभकोणी यांनी स्वतःहून सांगितलं होतं. आणि त्यांनी हे पण म्हटलं की त्यावेळी मुकुल रोहतगी, कपिल सिब्बल, मनु सिंघवी यासारखे ज्येष्ठ वकील, यासारखे तज्ज्ञ वकील असताना देखील माझी गरज भासली किंवा मी नव्हतो म्हणून आरक्षण मिळाले हा मुद्दाच चुकीचा आहे. कारण हे सगळे त्यांनी ज्या वकिलांची नावं घेतली, रोहतगी, कपिल सिब्बल, मनु सिंघवी, हे ज्येष्ठ आहेत आणि अतिशय हुशार म्हणून ओळखले जातात. ते वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने बाजू मांडत असतात वेगळ्या मुद्द्यांवर. तर प्रकाश आंबेडकर यांचा हेतू काय होता, म्हणजे हा जुना मुद्दा, हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय होता? मला वाटतं त्यांना हेच वाटतंय की सत्य बाहेर यावं, आणि ते सत्य बाहेर आलेलं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की आपल्या जनतेची स्मरणशक्ती फार थोडी असते, कमी असते. किंबहुना आपल्या नेत्यावर आपला जास्त विश्वास आहे. आपले नेते जे सांगत असतात ते आपल्याला खरं वाटत असतं आणि त्यानुसार आता मराठा आरक्षण न मिळण्याचा संपूर्ण दोष पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणजे त्यांनीच ते आरक्षण त्यावेळी मिळू नये म्हणून आशुतोष कुंभकोणी यांना सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यापासून रोखलं, असं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि सत्य जनतेसमोर यावं म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रकाश आंबेडकर अतिशय हुशार आहेत, त्यांना माहीत आहे ते काय करतायत ते, आणि त्यांची ताकद अजून आघाडी सरकारने ओळखलेली नाहीये हे नक्कीच आहे. आणि तोपर्यंत उशीर होईल, कारण त्यांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं देखील ठरवलं आहे. संपूर्ण लोकसभेच्या 48 जागा वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे. आणि ते महाग कोणाला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे, त्या आघाडीलाच महाग जाणार आहे. तेव्हा आता त्या आरक्षणामध्ये नेमके झारीतले शुक्राचार्य कोण होते? त्यावेळी सुप्रीम कोर्टात तर नक्कीच शरद पवारांचंच नाव पुढे येईल, कारण आघाडी सरकार होतं. आणि कुंभकोणी यांना कोणी रोखलं तर मराठा संघटनांनी आणि त्यावेळच्या सरकारने. आणि न्यायमूर्ती वकील थोरात यांनी ती बाजू मांडली. मला वाटतं प्रकाश आंबेडकरांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, तरी देखील त्यांनी तो प्रश्न विचारलाय आणि त्यामागे त्यांची चतुराई दिसते आहे. त्यांना जनतेसमोर खरं आणायचंय. खरं एकदा समोर आलेलं आहे. आशुतोष कुंभकोणी यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलेलं आहे. मला का रोखलं गेलं, कोणी रोखलं ते? मराठा संघटनांनी त्यावेळी बैठक घेऊन, सोलापुरात बैठक घेऊन रोखलं होतं. तर प्रकाश आंबेडकरांची चाल आघाडीलाच नक्की अडचणीत आणणारी ठरू शकेल असं मला वाटतंय. बघूयात देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात किंवा स्वतः पुन्हा आशुतोष कुंभकोणी समोर येतात काय. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.